आमदार अभिमन्यू पवारांच्या पदयात्रेचं जंगी स्वागत। टाळ मृदुंगाच्या गजरात पदयात्रेचं स्वागत। जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव। राज्याच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत यावं व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजापूरची आई तुळजाभवानीच्या चरणी नवस केला होता। तो नवस पूर्ण झाल्यानं बुधवारी सकाळी औसा येथून आमदार अभिमन्यू पवारांसह कार्यकर्त्यांच्या नवसपूर्ती पदयात्रेचं औसा तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीच्या सहाय्यानं पदयात्रेवर फुलांचा वर्षाव करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पदयात्रेचं स्वागत विविध गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं। बुधवारी सकाळी 7 वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानापासून ही पदयात्रा निघाली। पालखी रस्ता बोरफळ मार्गे बोरफळ येथे पदयात्रा आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं। यानंतर शिवली मोड व शिंदाळलो या ठिकाणी महिलांनी आमदार अभिमन्यू पवार यांचं औक्षण करून पदयात्रेचं स्वागत केलं। पदयात्रा बेलकुंड येथे आल्यानंतर पदयात्रेचं स्वागत जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करीत झाला, तर टाळ मृदुंगाच्या गजरात पदयात्रेचं स्वागत वारकरी संप्रदायातील लोकांनी केलं। यावेळी क्रेनच्या सहाय्यानं हार उभा करून आमदार अभिमन्यू पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तर पुढे तावशीताड, काजळे चिंचोली, वांगजी व आशू या ठिकाणी पदयात्रेचं जंगी स्वागत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं। या प्रसंगी पदयात्रेत आमदार अभिमन्यू पवार यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळासह ताल ठरला। बुधवारी पदयात्रा औसा येथे आशू 22 किलोमीटरचं अंतर पार करीत आशू येथे मुक्कामी थांबली। त्यानंतर गुरुवारी सकाळी पदयात्रा तुळजापूरच्या दिशेने निघेल। दरम्यान आशू येथे रात्री प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा शिवचरित्र पोवाडा व स्मृतिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी सहभाग नोंदविला। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बेलकुंड येथे पदयात्रेत सहभाग नोंदवित आमदार अभिमन्यू पवार यांना शुभेच्छा दिल्या। तर औसा येथून निघालेल्या पदयात्रेत भाजपाच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या औसा शहरात सहभागी होत आमदार अभिमन्यू पवारांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने पदयात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते।